अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी. भाग 1. धारणा आणि तत्त्वे. आतून बाहेर. या जगात उत्कृष्ट असं खरोखर काही नाही जे योग्य जीवनापासून वेगळं करता येईल. डेव्हिड स्टार्ट जॉर्डन. उद्योग, विद्यापीठे, विवाह संस्था आणि कौटुंबिक संस्थांमध्ये गेली 25 वर्ष काम करीत असताना मला अशी कित्येक माणसं भेटली जी बाह्यतकारी अत्यंत यशस्वी आहेत, पण अंतर्यामी मात्र ते वैयक्तिक एकरूपतेसाठी, परिणामकारकतेसाठी आणि इतरांबरोबर वाढते निरोगी संबंध प्रस्थापित करण्याच्या भुकेशी झगडत असतात. त्यांनी मला सांगितलेले हे प्रश्न कदाचित तुमच्याही ओळखीचे असू शकतील असं मला वाटतं. मी माझ्या करिअरमधील ध्येय ठरवली आणि गाठली. व्यावसायिकदृष्ट्या मी अत्यंत यशस्वी आहे, पण मला माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याच्या रूपाने त्यांची किंमत चुकवावी लागली आहे. माझी पत्नी आणि माझी मुलं हे आता माझ्या ओळखीचे राहिले नाहीत. मी कोण आणि माझ्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे याचीही ओळख मी विसरलो आहे. मला स्वतःला विसरावं लागतं. या सगळ्यांची किंमत खरंच एवढी आहे का? मी नवीन डाएट सुरू केलं आहे. या वर्षात 5व्यांदा माझं वजन जास्त आहे हे मला कळतंय आणि बदलण्याची माझी खरंच इच्छा आहे. मी सगळी माहिती वाचते, उद्दिष्ट ठरवते, सकारात्मक विचार आणून माझ्या मनाची तयारी करते. मी हे करू शकते असं स्वतःला सांगते, पण मी नाही करत. काही आठवडे गेले की मी ढळते. स्वतःच्या मनाशी केलेला निश्चय मी ठेवू शकत नाही. व्यवस्थापन प्रशिक्षणाचे कोर्स मी केले आहेत. माझ्या कर्मचाऱ्यांकडून माझा खूप अपेक्षा आहेत आणि त्यांच्याशी मित्रत्वाने वागणे, त्यांना चांगली वागणूक द्यावी यासाठी मी झटतो. मला त्यांच्याकडून काहीच बांधिलकी दिसत नाही. मला वाटतं मी आजारपणामुळे एक दिवस जरी घरी बसलो नाही ना, तरी ते सारे बराचसा वेळ त्या पाण्याच्या कारंजापाशी टिवल्या बावल्या करत काढतील. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचं प्रशिक्षण मी त्यांना का देऊ शकत नाही, किंवा तशी माणसं मला का सापडत नाही? माझा टीनएजर मुलगा बंडखोर आहे आणि मादक द्रव्य घेतो. कितीही प्रयत्न केला तरी तो माझं ऐकत नाही. मी काय करू? करायला इतकं आहे, पण वेळच पुरत नाही. रोज, सर्व काळ, आठवड्याचे 7ही दिवस मी तणावाखाली आणि गडबडीत असते. समय व्यवस्थापनाच्या कार्यशाळांना मी हजर राहिले आणि अर्धा डझन तरी नियोजन पद्धती वापरून पाहिल्या आहेत. त्याने थोडीफार मदत झाली, पण मला हवं तसं आनंदी, उत्पादक, शांत आयुष्य मी जगत आहे असं मला वाटत नाही. मला मुलांना कामाची प्रतिष्ठा शिकवायची आहे, पण त्यांच्याकडून काही करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक हालचालींवर देखरेख करावी लागते आणि पावलागणिक तक्रारी सहन कराव्या लागतात. त्यापेक्षा स्वतः ते काम करून टाकणं कितीतरी सोपं. हे मला आपलं काम आनंदाने आणि कुणी आठवण न करता का करू शकत नाही? मी व्यस्त आहे, खरंच व्यस्त, पण कधी कधी मला वाटतं की मी जे करते आहे ते दीर्घकाळाच्या दृष्टीने काही फरक घडवून आणणार आहे का? माझ्या आयुष्यात काही अर्थ असावा असे मला फार वाटतं. मी इथे असल्याने काहीतरी फरक पडावा. माझे मित्र, नातेवाईक यांना काहीतरी यश, पारितोषिक मिळालेलं मी पाहतो, हसून उत्साहाने त्यांचं अभिनंदन करतो, पण माझं मन मात्र कुरडत राहतं. मला असं का वाटतं? माझं व्यक्तिमत्व जोरदार आहे. जवळजवळ प्रत्येक संकटांना मला हवं तसं मी घडवू शकतो हे मला माहीत आहे. कितीतरी वेळा मला हवं असलेलं उत्तर इतरांकडून यावं एवढा प्रभाव मी पाडू शकतो. मी प्रत्येक परिस्थितीचा अगदी खोलवर विचार करू शकतो आणि मला खरंच असं वाटतं की मला सुचणाऱ्या कल्पनांना सर्वांसाठी खरोखर उत्कृष्ट असतात, पण मी अस्वस्थ असतो.
माझ्याबद्दल आणि माझ्या कल्पनांबद्दल लोकांना काय वाटत असेल असं मला वाटत राहते. माझं वैवाहिक आयुष्य फार सपाट झालं आहे. आमची भांडणं वगैरे होत नाहीत, पण एकमेकांबद्दल प्रेम आटलं आहे. आम्ही समुपदेशानं घेतलं आहे. अनेक गोष्टी करून पाहिल्या आहेत, पण आम्हाला परस्परांबद्दल पूर्वी जे वाटत होतं ते जाग करायला जमत नाही. हे असे गहन प्रश्न, वेदनादायी प्रश्न आहेत. असे प्रश्न जे वरच्यावर मलमपट्टीने सुटू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी माझी पत्नी सँड्रा आणि मी अशाच एका चिंतेशी झगडत होतो. आमच्या एका मुलाची शाळेत फार कठीण परिस्थिती झाली होती. शैक्षणिकदृष्ट्या तो फारच कच्चा होता. परीक्षेत काय विचारलं आहे हेच त्याला कळायचं नाही. मग ती चांगल्या रीतीने सोडवणं लांबच राहिलं. सामाजिकदृष्ट्या तो अजाण होता. त्याच्या जवळच्या लोकांना तो नेहमी लाज आणायचा. शारीरिकदृष्ट्या तो लहानखुरा, लुकडा आणि वेंधळा होता. म्हणजेच बेसबॉलचा बॉल टाकण्यापूर्वीच तो बॅट फिरवायचा. बाकीचे लोक त्याला हसायचे. त्याला मदत करण्याच्या दृष्टीने सँड्रा आणि मी झपाटलो होतो. आम्हाला वाटायचं की यश हे जीवनाच्या कुठल्याही अंगासाठी महत्वाचं असेल, तर पालक म्हणून ते आपल्यासाठी सर्वोच्च महत्वाचं होतं. त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल आमच्या भावना आणि वागणूक यावर मेहनत घेतली. त्याच्या स्वतःच्या भावना आणि वागणुकीवर काम करण्याचाही आम्ही प्रयत्न केला. सकारात्मक मनोवर्तन तंत्र वापरून त्याचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. चल बाळा, तुला जमेल हे. आम्हाला माहित आहे तुला जमेल. बॅट थोडी वरती पकड आणि चेंडूवर नजर ठेव. चेंडू जवळ आल्याशिवाय बॅट फिरवू नको. त्याने थोडं जरी चांगलं केलं तरी आम्ही ते भरभरून त्याला बोलून दाखवायचो. छानच, छानच मुला, कीप इट अप. इतर लोक हसले तेव्हा आम्ही मध्ये पडलो. सोडा त्याला, त्याच्या पाठीवर लागू नका. तो अजून शिकतोय. आमचा मुलगा रडायचा आणि आग्रहाने सांगायचा की त्याला जमणारच नाही आणि नाही तरी त्याला बेसबॉल आवडतच नाही. आमच्या कुठल्याच प्रयत्नांचा उपयोग होतो आहे असं दिसेना. आम्हाला खरोखरच चिंता वाटू लागली. या सगळ्याचा त्याच्या आत्मसन्मानावर होणारा परिणाम आम्हाला दिसत होता आणि प्रोत्साहन देण्याचा, मदत करण्याचा, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करीत होतो. पण पुन्हा पुन्हा अपयश आल्यानंतर आम्हीही जर मागे हटलो आणि एका निराळ्या पातळीवरून या परिस्थितीकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. याच वेळी माझ्या व्यावसायिक भूमिकेतून देशभरातील माझ्या ग्राहकांबरोबर नेतृत्व विकसनाच्या कामात मी गुंतलो होतो. याचाच एक भाग म्हणून IBMच्या व्यवस्थापक विकास कार्यक्रमातील सहभागींसाठी संज्ञापन आणि समज यावरचे 2 महिन्यांचे कार्यक्रम मी तयार करत होतो. मी जसं संशोधन करू लागलो व प्रेझेंटेशन तयार करू लागलो तसा मला समज करणे कसे बनतात, आपल्या दृष्टिकोनावर त्याचा कसा परिणाम होतो आणि आपल्या दृष्टिकोनाचा आपल्या वर्तणुकीवर काय परिणाम होतो यामध्ये अधिक रस निर्माण होऊ लागला. त्यातूनच माझ्या अपेक्षांच्या, तत्वांच्या आणि स्वसमाधानकारक किंवा पिग्मॅलियन परिणामांच्या आणि आपल्या समजांची मूळ किती खोलवर गेलेली असतात याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्यातून मी शिकलो आणि आपण ज्या भिंगातून जगाकडे पाहतो त्या भिंगाकडे ही पाहायला हवे आणि जगाकडेही पाहायला हवे आणि आपण जगाचा जो अर्थ लावतो त्याला त्या भिंगामुळे आकार आलेला असतो. मी IBM मध्ये जे शिकवत होतो आणि आमची परिस्थिती याबद्दल सँड्रा आणि मी बोलत होतो. आमच्या असं लक्षात आलं की आम्ही आमच्या मुलाला मदत करण्यासाठी जे करत होतो ते आम्हाला तो जसा दिसतो त्याच्याशी सुसंगत नव्हते. आम्ही जेव्हा प्रामाणिकपणे आमच्या अगदी खोलवरच्या भावना तपासून पाहिल्या तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आमची समज अशी होती की तो मुळातच अक्षम, थोडासा मागे पडलेला आहे. आम्ही आमच्या वृत्ती आणि वर्तणूक
यावर कितीही मेहनत घेतली तरी आमचे प्रयत्न परिणामकारक ठरत नव्हते. कारण आमचं वागणं बोलणं काहीही असलं तरी आम्ही त्याच्यापर्यंत हे पोहोचवत होतो की तू अक्षम्य आहेस, तुझं संरक्षण करायला हवं. आम्हाला जर परिस्थिती बदलण्याची इच्छा असेल तर प्रथम आम्ही स्वतःला बदललं पाहिजे हे आम्हाला कळू लागले. आणि आम्हाला बदलण्यासाठी आधी आम्हाला आमचे समज बदलावे लागले. व्यक्तिमत्व आणि चारित्र्य नीतिमूल्ये. व्यक्तिमत्व आणि चारित्र्य नीतिमूल्ये. त्याचवेळी माझ्या समजांविषयी संशोधनाबरोबरच 1776 पासून युनायटेड स्टेट्समध्ये प्रकाशित झालेल्या यश विषयक साहित्याच्या सखोल अभ्यासात मी अखंड बुडालो होतो. स्वयंसुधार, लोकप्रिय मानसशास्त्र, स्वमदत अशा विषयांवरील अक्षरशः शेकडो पुस्तकं, लेख, निबंध मी वाचत चालत होतो. मुक्त आणि स्वतंत्र लोक यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कशाला म्हणतात याचं सारच जणू माझ्या मुठीत होतं. माझ्या अभ्यासामुळे मी यश विषयक साहित्यांचा गेल्या 200 वर्षांचा धांडोळा घेत असताना त्या साहित्यातील सार किंवा अर्थाच्या दृष्टीने एक फार चमत्कारिक आकृतिबंध माझ्या लक्षात आला. आमच्या स्वतःच्या दुःखामुळे आणि मी इतक्या वर्षात ज्यांच्याबरोबर काम केलं, त्यांची आयुष्य, त्यांचे नातेसंबंध, त्यांच्यात जी पीडा मी पाहिली होती, त्यामुळे माझी हळूहळू खात्री होत चालली होती की गेल्या 50 वर्षातील यश विषयक साहित्य हा केवळ वरवरचा मुलामा आहे. त्यात भरली होती सामाजिक प्रतिमेची जाणीव, वरवर उपचार, सामाजिक ब्रँड एंड आणि मलमपट्टी. जी दुखण्यावर इलाज वाटते, ते दुखणं तात्पुरतं कमी झाल्यासारखंही वाटतं, पण मूळ रोगावर उपचार झालेला नसतो. तो सारखा डोके वर काढतच राहतो. याच्या अगदी विरुद्ध पहिल्या 150 वर्षातील साहित्याचा सारा भर आहे तो यशाचा पाया म्हणजे चारित्र्य, नीतिमत्ता हे सांगण्यावर. प्रामाणिकपणा, माणुसकी, निष्ठा, संयम, धैर्य, न्याय, विवेक, दीर्घोद्योग, साधेपणा, नम्रता असे गुण आणि सुवर्ण नियम. बेंजामिन फ्रँकलिनचे आत्मचरित्र हा याचा प्रातिनिधिक नमुना ठरावा. आपल्या मूळ स्वभावातील सवयी आणि काही विशिष्ट तत्वे यांची सांगड घालण्याच्या एका माणसाच्या प्रयत्नांची ती गोष्ट आहे. चारित्र्य नीतिमूल्यांनी शिकवलं की परिणामकारक जीवनाची म्हणून काही तत्वे असतात आणि जेव्हा माणसं ही तत्व शिकत जातात आणि आपल्या स्वभावात मुरवत जातात तेव्हाच त्यांना खरे यश आणि शाश्वत आनंदाचा अनुभव मिळतो. पण पहिल्या महायुद्धानंतर थोड्याच काळात यशाकडे बघण्याची दृष्टी ही चारित्र्य नीतिमूल्यांपासून बदलून ज्याला आपण व्यक्तिमत्व नीतिमूल्य म्हणू शकू अशांकडे वळली. या व्यक्तिमत्व नीतिमूल्यांचे पुढे 2 फाटे फुटले. एक होता मनुष्य आणि जनता संपर्क आणि दुसरा होता सकारात्मक मानसिक वृत्ती, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, PMA. या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब आपल्याला स्फूर्तिदायक अशा सुवचनांमधून उमटलेलं दिसतं. युअर ॲटिट्यूड डिटरमाइन युअर अल्टिट्यूड. स्माइलिंग विन्स मोर फ्रेंड्स दॅन पॉवरिंग. व्हॉटेव्हर द माइंड ऑफ मॅन कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन बी अचीव्ह. व्यक्तिमत्व पद्धतीने इतर भाग तर चक्क चतुराईचे जरा फसवे देखील होते. लोकांना आपण आवडावं म्हणून हुकमी तंत्र वापरायला सांगणारे किंवा आपल्याला हवं ते काम लोकांकडून काढून घेता यावं म्हणून त्यांच्या छंदा आवडीत खोटा रस दाखवायला सांगणारे किंवा बळाचा वापर करायला सांगणारे किंवा जीवनातील भीतीचा बागुलबुवा दाखवायला सांगणारे
यापैकी काही साहित्याने चारित्र्याची यशाचा एक घटक म्हणून दखल घेतली होती, पण त्याला पायाभूत किंवा माध्यम म्हणून मानण्याऐवजी त्याला एका कप्प्यात ढकलण्याचीच प्रवृत्ती होती. चारित्र्य, नीतिमूल्य या केवळ तोंडाच्या गप्पा राहिल्या. खरा जोर दिला गेला तो चटकन प्रभाव पाडण्याची तंत्रे, बळाचा वापर, संवाद कौशल्य आणि सकारात्मक मनोवृत्ती यावर. माझ्या लक्षात येऊ लागलं की आमच्या मुलाच्या बाबतीत सँड्रा आणि मी जो उपाय करू पाहत होतो त्यांचंही मूळ कुठेतरी या व्यक्तिमत्व नीतिमूल्यातच होतं. व्यक्तिमत्व नीतिमूल्य आणि चारित्र्य नीतिमूल्य यातील फरकाचा मी जसा खोलवर विचार करू लागलो तसं मला जाणवलं की आमच्या मुलांच्या वागणुकीतून सँड्रा आणि मला काही एक सामाजिक प्रतिष्ठा मिळत होती आणि आमच्या दृष्टीने हा मुलगा त्यात सरळच कमी पडत होता. आमच्या मनातील स्वतःची प्रतिमा आणि चांगले काळजीवाहू पालक म्हणून आमची भूमिका ही आमच्या मुलाच्या प्रतिमेपेक्षा खोलवर होती आणि तिचाच प्रभाव पडत होता. आमच्या मुलाच्या कल्याणाच्या काळजीपेक्षाही आम्ही याकडे कसं बघतो आणि हे हाताळतो यात बरंच काही दडलं होतं. सँड्रा आणि मी बोलल्यानंतर आम्हाला अधिकच दुःखद जाणीव झाली की आमचं स्वतःचं चारित्र्य, हेतू आणि आमची त्याच्याविषयीची समजूत याचा केवढा प्रभाव आहे. सामाजिक तुलना ही आमच्या खोलवर रुजलेल्या मूल्यांशी विसंगत होती. त्याने आमच्या प्रेमात अपेक्षा निर्माण होतील आणि हळूहळू आमच्या मुलाच्या मनातील स्वतःची किंमत कमी होत जाईल याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही आमच्यावर मेहनत घ्यायचं ठरवलं. आमच्या तंत्रांवर नव्हे तर आमच्या खोल मनातील हेतूंवर आणि त्याच्याबद्दलच्या आमच्या समजावर. त्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आम्ही बाजूला उभं करायचं ठरवलं. त्याच्यापासून आम्हाला वेगळं काढून आणि त्याचं अस्तित्व, व्यक्तिमत्व, अलगपणा आणि किंमत दाखवून घेणं. खूप खोलवर विचारपूर्वक, प्रार्थना आणि श्रद्धा यांच्या बळावर आम्ही आमच्या मुलाकडे त्याच्या एकमेव अद्वितीय असण्याच्या संदर्भातून पाहायला सुरुवात केली. आम्हाला त्याच्या जवळचे सुप्त क्षमतांचे थरच्या थर दिसू लागले. ते त्यांच्या गतीने उलगडणार होते. आम्ही ठरवलं की शांत व्हायचं, त्याच्या वाटेतून बाजूला व्हायचं आणि त्याचं स्वतःचे व्यक्तिमत्व उमलू द्यायचं. पाठिंबा देणं, आनंदी होणं आणि त्याची किंमत ओळखणं ही आमची नैसर्गिक भूमिका आम्हाला दिसली. आमच्या हेतूंवरही आम्ही जाणीवपूर्वक काम केलं आणि आंतरिक सुरक्षिततेची भावना जाणवली, जेणेकरून आमच्या मुलाच्या सर्वमान्य वागणुकीवर आमची किंमत ठरेनाशी झाली. आमच्या मुलाबद्दलची जुनी समजूत आम्ही सोडून दिली व मूल्याधिष्ठित हेतू विकसित केले. नवीन भावनांचा जन्म झाला. त्याची तुलना करणं किंवा त्याला बरोबर चूक ठरवणं याऐवजी त्याबरोबर आम्हाला मजा येऊ लागली. आमच्या मनातल्या त्याच्या प्रतिमेसारखं त्याला घडवणं किंवा सामाजिक अपेक्षांच्या तुलनेत त्याला जोखणं हे आम्ही बंद केलं. हळुवारपणे, सकारात्मक रीतीने त्याला सर्वमान्य सामाजिक साच्यात बदलवण्यासाठी प्रयत्न करणं आम्ही थांबवलं. एकदा मुळात तो पूर्ण सक्षम आहे आणि आयुष्यात सर्व स्वयंपूर्ण आहे असं म्हटल्यानंतर इतरांच्या चेष्टामस्करीपासून त्याचं संरक्षण करणं हेही बंद केलं. तो या संरक्षणातच वाढला होता. त्यामुळे सोडवताना काही अडचणी आल्या, त्या त्याने बोलून दाखवल्या, आम्ही मान्यही केल्या, पण लगेच त्या सोडवायला धावलो नाही. आम्ही तुझं संरक्षण करण्याची गरज नाही असा तो मूक संदेश होता. तू मुळात ठीकच आहेस. आठवडे, महिने गेले आणि त्याला स्वतःमध्ये शांत आत्मविश्वास निर्माण झाला. ठामपणा निर्माण झाला. तो उमलू लागला. त्याच्या स्वतःच्या गतीने, सामाजिक दंडकाप्रमाणे तो उत्कृष्ट ठरू लागला. शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या
सर्वसाधारण विकासाच्या वेगापेक्षा फार फार झपाट्याने. पुढच्या वर्षामध्ये तो बऱ्याच विद्यार्थी मंडळांमध्ये नेतृत्वाच्या जागी निवडून गेला, राज्य पातळीवरचा खेळाडू बनला आणि ऐशोरा असलेली प्रगती पुस्तके घरी आणू लागला. त्याच्या आकर्षक आणि निष्कपट स्वभावामुळे सर्व प्रकारच्या लोकांशी त्याचे छान जमते. सँड्राला आणि मला वाटतं की आमच्या मुलाचे हे प्रभावी सामाजिक यश हा समाजात मिळणाऱ्या बक्षिसांचा प्रतिसाद म्हणून नव्हते, तर त्याच्या स्वतःविषयी भावनांचा तो एक सहज आविष्कार होता. सँड्रासाठी आणि माझ्यासाठी तर एक विलक्षण अनुभव होता आणि आमच्या इतर मुलांसाठी वागताना किंवा इतरही भूमिकांमध्ये फार फार मार्गदर्शक होता. यशस्वी चारित्र्य नीतिमूल्ये आणि व्यक्तिमत्व नीतिमूल्ये यांच्यातील फरकाची आम्हाला अगदी वैयक्तिक पातळीवर जाणीव झाली. द प्लासिमिस्ट ने आमच्या निर्धाराला छान शब्द दिले आहेत. तुमच्या हृदयाचा अगदी सजगतेने शोध घ्या, कारण जीवनाचे मुद्दे त्यातूनच बाहेर येतात. प्राथमिक आणि दुय्यम महत्तमता. माझ्या मुलाबद्दलचा अनुभव, समजांचा माझा अभ्यास आणि यश विषयक साहित्याचा माझा अभ्यास हे सगळं जुळून आलं आणि चित्राचे सगळे तुकडे अचानक जुळल्यावर आहा ची भावना निर्माण होते तसं झालं. व्यक्तिमत्व नीतिमूल्यांचा आपल्यावर किती प्रभाव असतो हे अचानक माझ्या नजरेत भरलं आणि तसेच लहानपणी मला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या, जी मूल्य माझ्या मनावर ठसली, जे सत्य म्हणून मला परिचित होते ते आणि दररोज माझ्या भोवती चाललेलं वरवरचं तत्वज्ञान यातला बारीक अगदी न जाणवण्या एवढा सूक्ष्म भेदही माझ्या ध्यानी आला. तसंच एका गहन पातळीवर इतकी वर्ष लोकांबरोबर काम करताना जे परिणामकारक म्हणून मी शिकवत आलो ते आणि भोवतीचा लोकप्रिय गदारोळ यात अंतर पडण्याचे कारणही मला उमगले. व्यक्तिमत्व नीतीचे भाग. व्यक्तिमत्व विकास, संज्ञापन कौशल्ये, प्रभाव कौशल्ये, नकारात्मक विचार यांचे शिक्षण हे निरुपयोगी असतं असं मला मुळीच म्हणायचे नाही. पुष्कळदा ते यशासाठी अत्यंत आवश्यक असते असाच माझा विश्वास आहे. पण हे दुय्यम गुण आहेत, प्रथम नव्हे. कदाचित आपल्या पूर्वजांनी रचलेल्या पायावर आपल्या मानवी क्षमता वापरून इमला बांधताना नकळत आपलं लक्ष त्या इमारतीतच इतकं गुंततं की ज्या पायावर ती उभी आहे तो पायाच आपण विसरतो, किंवा आपण जे पेरलं नव्हतं त्याची सुगी आपण इतकी उपभोगली की पेरायची गरज असते हेच आपण विसरलो. मी जर प्रभावी मानसतंत्र आणि युक्त्या वापरून मला हवं तसं काम माणसांकडून करून घेतलं, अगदी चांगलं काम करून घेतलं, अधिक प्रेरणा दिली, त्यांना मी आवडेन किंवा ते परस्परांना आवडतील असं केलं, पण मुळात माझ्या चारित्र्यातच खोट असेल, दुटप्पीपणा, अप्रामाणिकपणा असेल, तर दीर्घकाळात मी यशस्वी होऊच शकणार नाही. माझ्या दुटप्पीपणामुळे अविश्वास पैदा होईल आणि मी जे काही करेन अगदी मानवी संबंधाची चांगली तंत्रे वापरून देखील त्याला लबाडीचाच वास येईल. जर थोडा जरी अविश्वास असेल तर तुमचं बोलणं कितीही चांगले असले किंवा तुमचे हेतू कितीही चांगले असले तरी त्याने काही फरक पडत नाही. तंत्रांमध्ये प्राण फुंकले जातात ते फक्त मूलभूत चांगुलपणानेच. तंत्रांवर लक्ष केंद्रित करणे हे शाळेत टंगळमंगळ केल्यासारखे आहे. तुम्ही काहीतरी पुढे जाता
तुम्ही कधीतरी पुढे जाता, कदाचित तुम्हाला चांगले मार्कही मिळतील. पण जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यासाची किंमत चुकवली नाही, तर तुमच्या विषयात तुम्ही प्रभुत्व मिळवू शकणार नाही किंवा सुशिक्षित मनाचा विकासही करू शकणार नाही. शेतावर टंगळमंगळ करणं किंवा मूर्खपणाचं असेल. शेतावर टंगळमंगळ करणं किती मूर्खपणाचं असेल याची कल्पना केली आहे का? वसंतात पेरण्या करायला विसरणं, उन्हाळाभर उन्हाळपणा करणं आणि मग सुगीच्या वेळी टंगळमंगळ करणं. शेत ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. तिथं किंमत चुकवलीच पाहिजे आणि त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे. जे पेराल तेच उगवेल. तिथं शॉर्टकट नाही. हे तंत्र शेवटी मानवी वर्तनात, मानवी नातेसंबंधातही खरे ठरते. सुगीच्या नियमावर बेतलेल्या त्याही नैसर्गिक व्यवस्था आहेत. थोड्या कालावधीसाठी जर तुम्ही खेळायला शिकलात किंवा मानवनिर्मित नियम वाकवायचे कळले, तर शाळेसारख्या कृत्रिम सामाजिक व्यवस्थेत तुमचा निभाव लागेलही. एक वेळच्या किंवा अल्पकालीन मानवी संबंधांमध्ये व्यक्तिमत्व नीतिमूल्य वापरून तुम्ही पुढे जाऊ शकता, पण तुमचा रुबाब, कौशल्य वापरून किंवा इतरांच्या छंदामध्ये फार रस असल्यासारखं दाखवून तुमची छाप पाडू शकता. अल्पजीवी परिस्थितीसाठी तुम्ही ही झटपट सोपी तंत्रे उचलूही शकता, पण दीर्घकालीन संबंधांमध्ये या केवळ दुय्यम गुणांना काहीही चिरंतन मूल्य नाही. जर खोलवर प्रामाणिकपणा नसेल किंवा मुळातच चारित्र्य बळकट नसेल, तर आयुष्यातील आव्हानांमुळे तुमचे खरे हेतू उघड होतील आणि अल्पकालीन यशाऐवजी मानवी नातेसंबंधातील अपयश पदरी पडेल. दुय्यम महात्म्य म्हणजे त्यांच्या बुद्धीसाठी समाजात ओळखले जाणं. दुय्यम महात्म्य म्हणजे त्यांच्या बुद्धीसाठी समाजात ओळखले जाणं. असणाऱ्या बऱ्याच लोकांकडे प्राथमिक महात्म्य नसते. त्यांच्याकडे चांगल्या चरित्राचा अभाव असतो. आज ना उद्या त्यांच्या प्रत्येक दीर्घकालीन नातेसंबंधात तुम्हाला हे आढळेल. मग मी व्यावसायिक जोडीदार असो, जीवनसाथी असो, मित्र असो किंवा स्वतःचं अस्तित्व शोधणारं टी.एन.जे अपत्य असो. टीनेज अपत्य असो, सगळीकडे उठून दिसतं ते चारित्र्य. इमर्सनने म्हटल्याप्रमाणे तुम्ही काय आहात हे कानावर इतक्या जोरात आदळत असतं की तुम्ही काय बोलताय हे मला ऐकू येत नाही. काही वेळा लोकांकडे चारित्र्याची शक्ती असते, पण संवाद कौशल्याचा अभाव असतो. अर्थातच त्यामुळेही नातेसंबंधांवर परिणाम होतो, पण तरी हे परिणाम दुय्यम असतात. शेवटच्या विश्लेषणात आपण काय बोलतो किंवा करतो त्यापेक्षा आपण काय असतो ते फार फार स्पष्टपणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचतं. आपल्या सर्वांना हे माहीत आहे. काही लोकांवर आपण पूर्ण विश्वास टाकतो कारण आपल्याला त्यांचं चरित्र माहीत असतं. ते खूप बोलतात की नाही, नातेसंबंध तंत्र त्यांना अवगत असतात किंवा नसतात, पण आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो आणि त्यांच्याबरोबर यशस्वीपणे काम करतो. विल्यम जॉर्डनच्या शब्दात सांगायचं तर, प्रत्येक व्यक्तीच्या हातात बऱ्या वाईटाची विलक्षण ताकद दिलेली आहे. तिच्या जीवनावरचा निःशब्द, अबोध, अव्यक्त परिणाम हा निरंतराचा ऊर्जास्रोत म्हणजे तो माणूस काय आहे ते, तो जे असल्याचं भासवतो ते नव्हे. धारणेची शक्ती. अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयींमध्ये
मानवी परिणामकारकतेची तत्वे अंतर्भूत आहेत. या सवयी मूलभूत आहेत, प्राथमिक आहेत. चिरस्थायी सुख आणि यशाचा पाया असलेली योग्य तत्वे अंगीकारणे असा त्याचा अर्थ आहे. पण या 7 सवयी समजून घेण्या अगोदर आपल्याला आपली स्वतःची रूपे, दृश्य परिणाम समजून घ्यावे लागतील व बदल कसे घडून आणायचे हेही पाहावं लागेल. चारित्र्य नीती आणि व्यक्तिमत्व नीती ही दोन्ही सामाजिक धारणा आहेत. पॅराडाईम हा शब्द ग्रीक मधून आला आहे. मुळात ही शास्त्रीय संज्ञा होती. मात्र हा शब्द नमुना, तत्व, समज, गृहीतक किंवा संदर्भ चौकट या अर्थाने सर्रास वापरला जातो. अधिक सामान्य अर्थाने हे म्हणजे जग आपल्याला जसे दिसते तसे, शब्दशः अर्थाने दृष्टी नव्हे तर कळण्याच्या, समजून घेण्याच्या अर्थाने. पॅराडाईम समजून घेण्याचा एक साधा मार्ग म्हणजे त्यांना नकाशा समजवणे. नकाशा म्हणजे भूप्रदेश नव्हे, हे तर आपणा साऱ्यांना समजते. नकाशाने त्या भूप्रदेशाच्या काही वैशिष्ट्यांची ओळख करून दिलेली असते. पॅराडाईम म्हणजे हेच. ते दुसऱ्या कशाचे तरी रूप, अनुमान किंवा प्रारूप आहे. समजा तुम्हाला सेंट्रल शिकागो मधील एका विशिष्ट ठिकाणी पोहोचायचं आहे. तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला रस्त्याच्या नकाशाची मदत होईल. पण समजा तुमच्या हातात चुकीचा नकाशा दिला आहे. समजा डेट्रॉइटच्या नकाशावर चुकून शिकागो छापलं गेलं आहे. हव्या त्या जागी पोहोचण्याच्या प्रयत्नातली ही विफलता, फोलपणा ध्यानी येतो आहे. तुम्ही आपल्या वागणुकीवर मेहनत घ्याल, तुम्ही जोरात प्रयत्न कराल, अधिक काळजी घ्याल, तुमचा वेग दुप्पट कराल, पण या प्रयत्नांनी तुम्ही चुकीच्या जागी लवकर पोचाल. तुम्ही तुमच्या वृत्तीवर काम कराल, अधिक सकारात्मक विचार कराल, तरीही तुम्ही योग्य जागी पोहोचणार नाहीच. पण कदाचित त्यामुळे तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमची वृत्ती इतकी सकारात्मक असेल की जिथे कुठे असाल तिथे तुम्ही सुखी असाल. मुद्द्याची गोष्ट ही की तुम्ही अजूनही हरवलेलेच असाल. मूळ प्रश्नाशी तुमच्या वागणुकीचा किंवा वृत्तीचा काहीही संबंध नाही. हे चुकीचा नकाशा घेऊन हिंडण्यासारखंच आहे. तुमच्या हातात या शिकागोचा बरोबर नकाशा असेल तर काळजीपूर्वक वागण्याला महत्व असते. आणि मग जेव्हा रस्त्यात अडचणी, निराशा आणतात तेव्हा सकारात्मक वृत्ती कामी येते. पण सर्वात पहिली आणि महत्वाची गरज म्हणजे नकाशाची अचूकता. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात अनेकानेक नकाशे असतात. ढोबळ मानाने 2 गटात त्याची वर्गवारी करता येते. वास्तविकतेचे किंवा गोष्टी जशा आहेत त्यांचे नकाशे आणि आदर्शांचे किंवा गोष्टी जशा असायला हव्या त्यांचे नकाशे. या मानसिक नकाशांच्या सहाय्याने आपण आपल्या अनुभवांचा अर्थ लावित असतो. त्यांच्या बरोबर चूकपणात आपण कधी शंका घेत नाही. ते आहेत याचीच आपल्याला जाणीव नसते. गोष्टी आपल्याला दिसतात तशाच त्या असतात किंवा असायला हव्या असं आपण सरळ गृहीत धरतो. आपलं वागणं आणि स्वभाव हा या गृहीतांमधूनच वाढीस लागतो. आपले विचार आणि आपली कृती यांचा स्रोत म्हणजे आपली दृष्टी. पुढे जाण्यासाठी हा एक बौद्धिक, भावनिक अनुभव घ्या असं माझं सांगणं आहे. शेजारच्या पानावरच्या चित्राकडे काही क्षण पहा. आता पान 42 वरील चित्राकडे पहा आणि काय दिसतं ते नीट सांगा. तुम्हाला एक बाई दिसते ना? तुम्हाला ती किती वयाची वाटते? ती कशी दिसते? तिचे कपडे काय आहेत? तिला तुम्ही कोणत्या भूमिकेत पाहता? दुसऱ्या चित्रातील बाईचं वय तुम्ही बहुतेक 25 सांगाल.
फार सुंदर, जरा फॅशनेबल आणि अपर्या नाकाची. तुम्ही सडेफटिंग असाल तर तिला बाहेर न्यावंसं वाटेल तुम्हाला. तुम्ही विक्री क्षेत्रात असाल तर तिला फॅशन मॉडेल म्हणून नोकरी द्याल. आता जर ती तुम्हाला सापचूक असं सांगितलं तर हे चित्र एका 60तल्या किंवा 70तल्या उदासवाण्या मोठ्या नाकाच्या स्त्रीचं आणि ती फॅशन मॉडेल नक्कीच नाही असं सांगितलं तर तिला कदाचित तुम्ही रस्ता ओलांडायला मदत कराल अशी. कुणाचे बरोबर आहे? पुन्हा एकदा त्या चित्राकडे पहा. दिसली का ती म्हातारी बाई? नसेल दिसली तर प्रयत्न करा. तिचं मोठं नाक दिसलं? तिची शाल? आपण समोरासमोर बोलत असतो तर आपण या चित्राबद्दल चर्चा केली असती. तुम्हाला काय दिसते ते तुम्ही मला वर्णन करून दाखवलं असतं. मला काय दिसतं त्याबद्दल आपण बोललो असतो. तुम्हाला चित्रात दिसतं ते तुम्ही स्पष्टपणे दाखवेपर्यंत आणि मला चित्रात दिसतं ते मी तुम्हाला स्पष्ट सांगेपर्यंत आपण हे असंच चालू ठेवलं असतं. पण आपण असं करू शकत नाही. म्हणून पान क्रमांक 64 काढा, त्या चित्राकडे नीट पहा व मग पुन्हा हे चित्र पहा. आता दिसते का ती म्हातारी बाई? पुढे वाचण्याअगोदर तुम्हाला ही दिसणं महत्वाचं आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये हा प्रयोग मी प्रथम अनुभवला. याच्या साहाय्याने प्रशिक्षक असे दाखवून देत होते की दोन माणसं एकच गोष्ट बघतात, त्यांच्यात एक वाक्यता नसते आणि त्या दोघांचंही बरोबर असू शकतं. हे तार्किक नाही तर मानसिक आहे. त्यांनी आपल्याबरोबर कार्डाचा एक गठ्ठा आणला. अर्ध्यावर पानं 25 तर तुम्ही पाहिलं तरुण मुलीचं चित्र होतं आणि अर्ध्यावर पानं 64 वरच्या म्हातारीचं चित्र होतं. त्यांनी वर्गात ती चित्र वाटली. एका बाजूला तरुणीची चित्र वाटली आणि दुसऱ्या बाजूला म्हातारीची. त्यांनी आम्हाला 10 सेकंद त्या कार्डावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि मग ती कार्ड परत गोळा केली. दोन्ही चित्रांच्या मिश्रणातून बनलेलं पान 42 वरचं चित्र त्यांनी प्रोजेक्टरवर दाखवलं आणि आम्हाला त्या चित्राचं वर्णन करायला सांगितलं. वर्गात ज्यांनी आधी तरुण मुलीचं चित्र पाहिलं होतं त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाला चित्रात तरुण मुलगी दिसली होती आणि ज्यांनी म्हाताऱ्या बाईचं चित्र असलेलं कार्ड पाहिलं होतं त्यांना चित्रात म्हातारी बाई दिसली. मग प्राध्यापकांनी एका मुलाला त्याला काय दिसलं हे दुसऱ्या बाजूला समजावून घ्यायचं सांगितलं. प्रश्नोत्तरांच्या फैरी झडू लागल्या. म्हातारी बाई काय? ती 20-23 वर्षांपेक्षा जास्त नसणार. ए चल, गंमत करतोयस काय? 70ची तरी असणारच ती. 80 कडे वाटचाल करणारी. झालंय काय तुला? आंधळा आहेस का? ही मुलगी तरुण आहे, सुंदर आहे. मला तिला बाहेर घेऊन जावंसं वाटेल. ती सुंदरच आहे. सुंदर बुड्डी आहे ती. वाद चालूच राहिला. अनेक जण आपल्या भूमिकेवर हटून बसले. या प्रयोगाच्या सुरुवातीला बऱ्याच जणांना माहीत होतं की दुसरा दृष्टिकोन असू शकतो. तरीही असं झालं जे एरवी त्यांनी कधी मान्य केलं नसतं. तरी देखील दुसऱ्या एखाद्या दृष्टिकोनातून चित्राकडे पाहण्याचा प्रयत्न अगदी थोड्याच विद्यार्थ्यांनी केला. थोडा वेळ असं निरर्थक संभाषण झाल्यावर एक विद्यार्थी उठून चित्राजवळ गेला व एक रेषा दाखवून म्हणाला, ही त्या तरुणीच्या गळ्यातील माळ. दुसरा म्हणाला, छे, हे तर त्या म्हातारीचे तोंड आहे. हळूहळू ते एका फरकाबद्दल बोलू लागले आणि मग एकदा एका विद्यार्थ्याला, मग दुसऱ्या. दोन्ही चित्र अचानक दिसू लागली. मग शांतपणे, आदराने आणि
मुद्देसूद चर्चेनंतर खोलीतील प्रत्येकाला दुसरा दृष्टिकोन दिसू लागला. पण दुसरीकडे पाहिलं आणि पुन्हा चित्राकडे पाहिलं तर लगेच आम्हाला ती प्रतिमा दिसे जी आमच्या 10 सेकंदात आमच्या मनावर तयार झाली होती. लोकांबरोबर काम करताना हे समजाचं प्रात्यक्षिक मी पुष्कळ वेळा करतो, कारण वैचारिक आणि माणसामाणसातील परिणामकारकतेवर याचा खूप खोलवर परिणाम होतो. पहिलं म्हणजे आपले समज आपल्या गृहीतांवर आपल्या मनोधारणेचा किती मोठा प्रभाव असतो हे ते दाखवतात. केवळ 10 सेकंदात जर आपल्या दृष्टीवर एवढा परिणाम होत असेल तर आयुष्यभराचं काय? आपल्या आयुष्यातील प्रभावी घटक कुटुंब, शाळा, धर्म, कामाचं ठिकाण, वातावरण, मित्र, सहकारी आणि व्यक्तिमत्व नीतिमूल्यांसारखी सध्याची सामाजिक रूप यांचा आपल्यावर गुपचूप नकळत परिणाम होत असतो आणि आपले संदर्भ, गृहीत, आपले नकाशे यांना आकार यायला मदत करतात. तसंच ते हेही दाखवून देता की आपली वृत्ती आणि वर्तणूक यांचा स्रोत म्हणजे आपली गृहीत रूप आहेत. पॅराडिग्म्स यांच्याबरोबर जाऊन प्रामाणिकपणे वागणं आपल्याला शक्य नसतं. आपण जे पाहतो त्याच्याशी फटकून वागणं, बोलणं आपल्याला शक्यच नसतं. चित्रात जर आधी तुम्हाला तरुण मुलगी दिसलेली असेल तर तिला रस्ता ओलांडायला मदत करण्याचा विचार सुद्धा तुम्हाला अवघड वाटला असणार. तुम्ही तिच्याकडे ज्या दृष्टीने पाहता तिच्याशी तुमची तिच्याप्रती असलेली वृत्ती आणि तुमचं तिच्याशी वागणं हे सुसंगतच असायला हवं. यातूनच व्यक्तिमत्व नीतीचा एक मोठा दोष दिसून येतो. वृत्ती आणि वर्तणूक यांचा ओघ जिथं निर्माण झाला ती मूलभूत गृहीत तपासून न पाहता केवळ बाह्यकारी वृत्ती आणि वर्तणूक बदलण्याचा प्रयत्न केल्याने दीर्घ मुदतीत काहीच साध्य होत नाही. समजाचं हे प्रात्यक्षिक आपल्याला तेही दाखवून देतं की आपण इतरांशी ज्या पद्धतीनं वागतो त्यावर गृहीतांचा केवढा परिणाम असतो. आपण गोष्टींकडे जो स्वच्छपणे आणि त्रयस्थपणे पाहायला लागावं तो आपल्या लक्षात येतं की दुसऱ्यांना सुद्धा त्यांचा स्वतःचा तितकाच स्वच्छ आणि त्रयस्थ दृष्टिकोन असतो. वेअर वी स्टँड डिपेंड्स ऑन वेअर वी सिट. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला गोष्टी जशा आहेत तशा दिसतात. आपण त्या त्रयस्थपणे बघतो, पण तसं नसतं. आपल्याला जग दिसतं ते जसं असतं तसं नव्हे, तर आपण जसे असतो तसं दिसतं. आपल्याला दिसतात त्या गोष्टींचं वर्णन करायला आपण तोंड उघडतो तेव्हा आपण वर्णन करतो. आपलं स्वतःचं, आपले समज, आपली गृहीत यांचं. दुसऱ्या कुणाचे आपल्याशी मतभेद झाले की लगेच आपल्याला वाटतं की त्याचं काहीतरी चुकतंय. पण आपण प्रात्यक्षिकात पाहिलं तसं खरोखर प्रामाणिक आणि स्वच्छ मनाच्या माणसांना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. प्रत्येकजण आपल्या अनुभवाच्या भिंगातून गोष्टी बघत असतो. सत्य नसतं असा याचा अर्थ नाही. प्रात्यक्षिकात आधीच्या वेगळ्या चित्रांनी मन घडलेली 2 व्यक्ती तिसरं एक चित्र एकत्रपणे पाहतात. आता हे एकाच सत्याकडे पाहत आहेत. काळ्या रेषा आणि पांढऱ्या जागा त्या दोघांनाही हे सत्य म्हणून असेल, पण प्रत्येकाच्या आधीच्या अनुभवावरून तो सत्याचा अर्थ लावतो आणि अर्थाशिवाय सत्याला काहीच अर्थ राहत नाही. आपल्या मूलभूत गृहीतांबद्दल, नकाशांबद्दल आणि अनुभवांच्या आपल्या पडणाऱ्या प्रभावाच्या व्याप्तीबद्दल जितके जागरूक होऊ तितकी आपण या गृहीतांची जबाबदारी स्वीकारू, ती तपासून पाहू
वास्तवासमोर त्यांना परखू, इतरांचे ऐकून घेऊ आणि त्यांचे समज स्वीकारू. अशाने आपल्याला मोठं चित्र दिसेल आणि खूपच त्रयस्थ दृष्टिकोन मिळेल.